आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे प्रेमास रंग यावे या मालिकेत सुंदर आणि अक्षराचं लग्न होणार आहे आणि दणक्यात हळदी सोहळा पार पडला आहे. खरं तर सूर्यवंशी फॅमिली इतकी छान नटून थटून आलेली आहे माझ्यासमोर. खूप स्वागत सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात सगळे? म्हणजे छान. म्हणजे हळदीच्या डान्सची वगैरे तयारी झाली आहे का? म्हणजे इथे सगळे हौशी कलाकार आहेत हे. हो अगदी अगदी. तयारी वगैरे. बरं विलन इकडे काय करणार? विलन मजा करायला आलाय आणि मजा घ्यायला आलाय बाकीच्यांची. टाइम प्लीज घेतली आहे मला सेगमेंट करू दे मग मी विलन आहे ना. नक्की नक्की. कसे आहात? म्हणजे खूप गरमी आणि खरंच तुम्हा सगळ्यांचं कौतुक. इतकं साडीमध्ये तुम्ही सीन करताय आणि आम्ही ऑफ कॅमेरा बघतोय की घाम टपकतोय पण सीन करायला तितकंच जिद्द आहे सगळ्यांची. त्यासाठी खूप कौतुक. काय म्हणाल? कारण का प्रेमास रंग यावे ही मालिका ना सोशल मीडिया आम्ही कमेंट्स बघतोय, खूप सुंदर कमेंट्स आहेत आणि हे सगळे ट्रॅक्स ना प्रेक्षक एन्जॉय करतात. काय सांगाल या भागांवर किती एन्जॉय करतात ऑफ कॅमेरा? हो, कारण हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण आहे. सुंदरचं लग्न व्हावं यासाठीच वसुंधराची सगळी धडपड चालली होती आणि त्यात अक्षरा सून म्हणून हवी होती. तर ते स्वप्न आता पूर्ण होतं आहे. त्यामुळे मी तर खूप खुश आहे आणि घरात प्रत्येकाचा काही ना काहीतरी या लग्नाविषयीचं म्हणणं आहेच. पण सध्या आम्ही या वातावरणाचा खूप आनंद घेतो आहोत आणि एक लग्नसराई जी म्हणतो ती सगळी अनुभवतो आहोत. इनफॅक्ट म्हणजे आपली खरेदी पण म्हणजे दागिन्यांची खरेदी असेल, कपड्यांची खरेदी असेल, हळद असेल, हे सगळे विधी जे आहेत लग्नातले ते सगळेच आपण प्रेक्षकांबरोबर पण एन्जॉय करतोय. त्यामुळे खूप मजा येते. म्हणजे मालिकेत आपण खरंच रिअलच करत असतो हे सगळं. म्हणजे ऑफ कॅमेरा काय ऑन कॅमेरा काय सेम. पण हळद म्हटल्यावर किती एन्जॉय करता तुम्ही इन रिअलमध्ये. पण हळद म्हटलं अरे नाचायचं आहे बिंदास मस्त. हो, हळद असली ना की समीकरण आहे. एक्झॅक्टली, कारण हळद असली ना की ती कारण असतं एन्जॉयमेंटसाठीचं. आणि माझ्या लक्षात आहे की हळद म्हटली की प्रत्येकजण स्वतःचं वय विसरून त्याच्यामध्ये सामील होतो, प्रत्येकाला हळदीने मागतो. ती मजाच वेगळी असते. आणि तुम्ही काय सांगाल प्रेमास रंग यावे ही मालिका तुमच्यासाठी किती स्पेशल आहे? कारण का प्रेक्षक ही फॅमिली खूप एन्जॉय करतात, सगळ्यांचं बॉन्डिंग काय सांगा? नक्कीच ही मालिका तर सगळ्यात आधी राष्ट्रीय मराठीच्या सर्व प्रेक्षक आणि ही मालिका बघणारे सर्व रसिक प्रेक्षकांना ह्या लग्नात मी आमंत्रित करेन. आणि आलं बाबा आम्हाला. माझ्या बहिणीचा हा सगळा डोलारा तर म्हटलं आमंत्रित मामा असणं गरजेचं आहे. भाच्याचं लग्न आहे म्हटल्यावरती धमाल. खरं तर भाच्याचं लग्न माझ्या मुलीवर व्हावं अशी माझी खूप इच्छा होती. प्रत्येक मामाची असते, मराठी कुटुंबातल्या प्रत्येक मामाची इच्छा असते. हां, पण ती इच्छा काय कारणास्तव अधुरी राहिली. पण ती बघू आता पुढे कसं काय होतं या गोष्टीमध्ये. पण खरं तर सांगायचं झालं तर गोष्ट मालिका पात्र ही लोकांना आवडत आहेत. आम्हाला करायलाही ती खूप वेगळी वाटतात. कारण की ना याच्यामध्ये फक्त फॅमिली ड्रामा नाही आहे. यामध्ये तुम्ही जर प्रत्येक घरात जर बघितलं तर आज कुटुंबामध्ये जी माणसं समोर जशी असतात तशी दिसतात तशी नसतात. तर त्यांच्या मागच्या ज्या गोष्टी आहेत, त्यांच्या मनातले जे काय हेवे दावे आहेत, रुसवे फुगवे आहेत, म्हणून काही चांगले आहेत काही वाईट आहेत. तर ह्या सगळ्यांमधला जो दुवा आहे तो म्हणजे एक प्रेमाचा धागा आहे जो बांधून ठेवला आहे त्या सुंदरने. तर त्या सुंदरच्या लग्नाचा सोहळा आहे हा सगळा. म्हणून सगळं लग्नामध्ये मामाला एक वेगळाच मान असतो. या लग्नातही मामाला वेगळा मान असणार आहे. सो काय सांगाल काका तुम्ही काय? खरं हे सूर्यवंशी घराण्यातलं लग्न म्हणजे त्यामुळे या म्हणजे वसुंधरा वहिनीनंतर जर कोणी असेल तर प्रताप. आणि आत्ता माझ्या मुलाची म्हणजे अश्विनची पण एंट्री झालेली आहे. माझं कॅरेक्टर तसं तुम्ही बघितलं असेल तर जरा निगेटिव्ह आहे. आणि आत्ता मलाही कळलं की माझा मुलगा अश्विन हा माझ्या पावलावर पाऊल ठेवून तोही नकारात्मक व्यक्तिरेखा करतोय. त्यामुळे माझ्या व्यक्तिरेखेला एक असा वेगळा जोर आलेला आहे, जोश आलेला आहे की आम्ही दोघं मिळून आता कट कारस्थान करणार या घरात. आणि आणि आता अक्षरा ऑफिशियली सून म्हणून घरात येते, ती आलेली आहे. त्याच्या अगोदर शर्वरी आलेली आहे. मग आता त्यांचा छळ कसा करायचा या घरात आणि पुढचं नाट्य कसं रंगवायचं ह्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. म्हणजे बोलतात ना वडिलांचा बिझनेस मुलगा चालवतो पुढे, आता तू तो चालवणार आहे. एक्झॅक्टली. हो घेतलंय चालवलं. आणखी आम्हाला वाटतं सांगतील व्यवस्थित चालवतोय की नाही. पण नक्कीच मजा येते काम करायला. सुरुवातीला प्रेक्षकांचे खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता की अरे खूप गुडी कॅरेक्टर होतं जरा. पण जेव्हा कळलं की अरे हा तर विलन आहे तर मग बऱ्याच जणांचे प्रतिक्रिया अशा आल्या होत्या की अरे आम्हाला वाटलं पण नव्हतं की विलन वगैरे असेल असं. पण करायला खूप मजा येते. मी फर्स्ट टाईम विलन करतो आहे त्यामुळे माझ्यासाठी खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि खूप अप्रतिम टीम आहे. सगळ्या कलाकारांसोबत काम करायला मजा येते. जगदंब क्रिएशन्सचे आभार ज्यांनी मला हा प्रोजेक्ट दिला.
आणि हा प्रोजेक्ट खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. राजश्री मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना सूर्यवंशी परिवाराकडून सुंदर आणि अक्षराच्या लग्नाचं अतिशय अगत्याचं आमंत्रण आहे. लग्नाला नक्की यायचं.